हॅलो पीपल, आज माझ्याबरोबर एक अशी घटना घडली की मला हसायला येते लिटरली. का आलं, मी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती उभी होती आणि मी ना 9:16ची गाडी बघत होती. ऑलरेडी टाईम होऊन गेला होता 9:16चा, पण मी गाडी बघत होती. गाडी ठाण्याची होती, पण मागे मी CST बघितलं म्हणून मी चढली आणि चढल्या मी आपली झोपून गेली. म्हटलं सीट भेटली, चला पकडून घ्या आणि झोपून जा. मी उठली नाहूरला. म्हटलं हे असं काय होतं, ही गाडी अशी का जाते, ही अशी झाल्या पाहिजे. तर मी उठले, तिला विचारलं कोणतं स्टेशन आलं. ती बोलली नाहूर. म्हटलं आईच्या गावात प्रॉब्लेम झाला. नाहूरला उतरले, तिकडं CST येणारी ट्रेन पकडली. आता जर मी झोपले असते, मी ना ठाण्याला नक्कीच पोचले असते. ठीक आहे, ट्रेन नशीब ती ठाण्याची होती. जरी मला नाहूरला नाही ठाण्याला जाग आली असती तरी ट्रेन होती माझी ठाण्याची. जास्त काय प्रॉब्लेम झाला नसतं, पण ठाण्यावरनं मला फास्ट भेटली असती. मी तो विचार नाही केला. म्हटलं जाऊ दे, लवकर कळाले उतरा आता टाईम होत नाही तर प्रॉब्लेम व्हायचा. शिट, मी कशी झोपी गेली. मला ऑलरेडी खूप झोप आली आज सकाळपासून. माझी झोप झाली नाही आहे. ऑल थँक्स टू रिधान. त्याची पण काही चुकी नाही. जाम वैताग घेतो यार हा पोरगा माझा, जाम वैताग घेतो. अभ्यास करत नाही, काय करत नाही. मला ना आता ऑफिसला जायला किती वाजलेत माहिती आहे काय? मी तुम्हाला दाखवू शकते. 10:30 वाजलेत. जी मुलगी 10 वाजता ऑफिसमध्ये पोचते, तिला 10:30 वाजलेत लिटरली. थँक गॉड मी उठली. थँक गॉड. सॉरी, नो इंग्लिश. देवा पांडुरंगा माफ कर मला. नाही तर आज माझी सुट्टी कन्फर्म होती, बस सर चिकण्याची ती गोष्ट वेगळी होती. ठीक आहे, जास्त बडबड करत नाही. आज मंगळवारी माझा उपवास पटापट चालते. बरं ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. बाय. हॅलो, मी जस्ट निघाली आहे ऑफिसमधनं. माझं डोकं सकाळपासून दुखतं आहे, माहीत नाही का. माझं डोकं खूप दुखतं आहे. ॲसिडिटी झाली आहे, जेवण फसलं नाही आहे, काय झालं आहे, झोप पूर्ण नाही झाली, आय डोंट नो. बट खूप दुखतं आहे हे. आणि आज पण माझे 4 इंटरव्ह्यू होते. 4पैकी ऑलमोस्ट 50% काय माझं झालं, 50% बाकी आहे. बघूया अजून. क्रिएटिव्ह लोक शोधते गाईज, व्हिडिओ एडिटर्स, ग्राफिक डिझायनर्स. कुठे आहात तुम्ही? प्लीज मला DM करा गाईज. माझ्या इथे वॅकेन्सी आहे ऑफिसमध्ये. मी माझा यूट्यूब चॅनल माझ्या ऑफिससाठी पण चालवते. ठीक आहे गाईज, खरंच सिरियसली माझ्या इथे क्लायंट सर्व्हिसिंगची वॅकेन्सी आहे. दोज हू आर फ्रॉम डिजिटल मार्केटिंग, ऐका. क्लायंट सर्व्हिसिंग, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर वॅकेन्सी आहे गाईज, अप्लाय करा. मे बी चांगलं लक असू शकतं, तुम्हाला चांगली हाई भेटू शकते. तर आज माझा उपवास होता. मी डब्याला आणली होती खिचडी, त्यात माझा तोंड चपर. मी आणलं होतं बाहेरून दही, ठीक आहे, आणि थोडे चणे आणले होते. चणे नाही, सॉरी, शेंगदाणे आणले होते भाजलेले, मस्त छान. मी जास्त शेंगदाणे खात नाही, डोकं दाणे पण जास्त दुखतं, पण मी थोडेसे खाल्लेत. त्यामुळे आता बघूया. अँड तुम्ही बघू शकता ही माझी ओढणी. मी हा ड्रेस फक्त ह्या ओढणीसाठी घेतला. असं इथे याच्यावरती एक गाई आणि असं सिनारिओ मस्तपैकी. मी हा ड्रेस ॲमेझॉनवरनं घेतला होता. ज्यांना लिंक पाहिजे कमेंट करा, ओके, तरच मी तुम्हाला लिंक देईन. हां, कुचके लोक तुम्ही कमेंटच करत नाही आहे माझ्या पोस्टवरती, मला सबस्क्राईब नाही करत आहे गाईज. हाऊ कॅन यू डू दिस? ठीक आहे, तर ना 2-4 दिवस अगोदर मी ना सोशल मीडियावरती एक रील पाहिली होती. ठीक आहे, की जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करतात ना, तेव्हा जे अनोळखी लोक असतात ना, ते तुम्हाला सपोर्ट करतात. आणि तुमच्या जवळचे लोक तुम्हाला लवकर सपोर्ट नाही करतील. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता ना, तेव्हा ते लोक बोलतात, अरे हाय, आम्हीच्या घरातले आहोत, ही आमची रिलेटिव्ह आहे. पण हे जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता ना, कोण नाही, तेव्हा तो विचारत पण नाही तू काय करतेस, कशी मॅनेज करतेस. स्ट्रगल आहे भाईसाहेब. पण ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही ठरवा आपले कोण, दूरचे लोक कोण. ठीक आहे, अपना कौन पराया कौन, फॅक्ट आहे. ठीक आहे, मी निघाली आहे घरी. बट ऑब्वियस मी रोज घरी जाणार ना, कुठे जाणार मी. लाईफमध्ये काही ॲडव्हेंचरच नाही माझ्या, कुठे फिरायला जात नाही मी. आय मग घरकोंबडी. माझी मम्मी मला तेच बोलते, घरकोंबडी. मला कंटाळा येतो फिरायला जायचं, माहिती आहे.
मी फिरायला गेले ना, हा ठीक आहे मग मी एन्जॉय करेल, पण ते घरातनं बाहेर पडण्यापर्यंत जो वेळ असतो ना, तो माझ्या जीवावरती येतो. आणि ह्या गरमीत तर अजिबात जमत नाही आहे. तर मी ठरवलं होतं ह्या मागच्या म्हणजे ह्या वर्षी, म्हणजे मागच्या 2024पासून माझा रूल आहे की मे महिन्यात ॲटलिस्ट 4-5 दिवस मी गावी राहायला जाणार आहे. 2024मध्ये गेले होती मी, मस्त 2 महिने गावी राहिली होती, काही तब्येत झाली होती माझी, ठीक आहे. आणि आता 2025मध्ये पण मी गावी गेली, 3-4 दिवस राहिली होती मी गावी, ठीक आहे. 2026मध्ये पण मी गावी जाणार आहे, मी 4-5 दिवस गावी राहणार आहे. नाही तुम्हाला लोक मला असे लुक यांच्या घरी ना भांडी घासली आहेत का जेवण घेऊन पळून गेली आहे. छान जोक मारते ना मी, माहिती आहे मला, असेच जोक मारते मी, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे, ठीक आहे. सो हो ठीक आहे. अजून काय बोलत होते मी, हां गावी जाणार मी राहायला आणि मजा करणारे 5 दिवस मी लवकर उठणार नाही. गावी 6 म्हणजे आपल्या इथले मुंबईमधले 8, तर गावी काय मी 10 वाजल्याशिवाय उठणार नाही आहे. जेव्हा मम्मीचं सगळं काम होणार तेव्हा मी उठणार आहे, आराम करणार आहे 5 दिवस मी. सॅटर्डे संडे बघूनच जाईल, म्हणजे फक्त 3 दिवस, कारण का मी प्रोबेशन पिरियडवरती, माझ्या सुट्ट्यांचे पैसे कट होतात. ओके, HR चे पण पैसे कट होतात सुट्ट्यांचे. तर मी ट्राय करेन सॅटर्डे संडे बघून जाईल, जेणेकरून मला फक्त 2-3 दिवसच सुट्ट्या घ्यायला लागतील, 3 दिवस फक्त. हां, नाहीतर वर्क फ्रॉम होम करेल, पण ते डिपेंड आहे. पण गावी असल्यावर काम कोणाला करायची इच्छा होणार आहे, कोण करणार आहे सुट्टीवरती असताना का? मी नाही, मी प्रॉपर सुट्ट्या घेणार, माझे 3 दिवस मी जगणार आहे मस्तपैकी. परत घरी या, उठा, अंघोळ करा, नाश्ता करा, ऑफिसला जा, घरी या, जेवण बनवा, हेच आयुष्य चाललं आहे सगळ्या लोकांचं, जे जे कामाला जातात ते. असं काही स्पेसिफिकली नाही आहे, लाईफ आहे. तर आज मी खूप खुश आहे, कारण का जेवढी माझ्या हातात वेकेन्सीज होती ऑलमोस्ट सगळ्या क्लोज हात आलेल्या आहे. फक्त 2-3 बाकी ज्या मी तुम्हाला सांगितले आहेत की मला कोणाकोणाची वेकेन्सी, कोणती वेकेन्सी ओपन आहे ते. तर जे लोक इंटरेस्टेड आहेत प्लीज DM करा, इंस्टावरती पण तुम्ही बघू शकता. ओके, हो. आणि आज माझं डोकं खूप दुखलं आहे, तर घरी जाऊन मी झोपणार आहे मस्तपैकी. जेवायचं पण इच्छा नाही आहे मला, पण उद्या अर्धांची एक्झाम आहे, त्याचा होमवर्क घ्यावा लागणार आहे बाय डिफॉल्ट. 3च पेपर राहतील मग. मॅथ्सचं आणि मराठीचं झालं आहे, उद्या आहे इंग्लिश, मग EVS आणि मग हिंदी, ठीक आहे. मग आय थिंक मला वाटतं उद्या इंग्लिश झाला, परवा हिंदी आहे, कारण का त्यांना हिंदीला 2 कमी चॅप्टर आहेत त्यांचे, त्यामुळे हिंदीचे त्याचं कमीच असणार आहे. पण EVS खूप हे, कारण का EVS आहे त्याचे 6 चॅप्टर आहेत. तर आणि त्याच्यामध्ये त्याला 3 सुट्ट्या भेटल्यात, गुड फ्रायडे, सॅटर्डे, संडे. आणि मला असं वाटतं पुढच्या वर्षीपासून ना त्याची मॉर्निंगची शाळा असणार आहे, त्यामुळे अजून तरी काही कळलं नाही मला सकाळची शाळा आहे की दुपारची शाळा आहे, पण बघूया का तिथे, ठीक आहे. मी चालले भुराळी मार्गात ना, मला ना इकडे भीती वाटते माहिती आहे, माझा फोन असाच कोणी चोरी केला तर, म्हणून मी इकडे व्हिडिओ शूट नाही करत. हो, इकडे मला खरंच भीती वाटते माझा फोन चोरी करायची, म्हणून मी शूट नाही करत, ठीक आहे. आता जाऊया ट्रेनने.